नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. नवीन अपडेट्स, नोटिफिकेशन, कंटेंट्स याच्यावरती लाईव्ह सेशन्स आपण घेत असतो. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक बटन प्रेस करा आणि तुम्ही जर हे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही इन्फॉर्मेशन खूप चांगली मिळते इथे, तर तुमच्या 5 मित्रांना लिंक शेअर करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, 11 आणि 12 मे रोजी आपली MMRDA ची एक्झामिनेशन होणार आहे. MMRDA शी संबंधित जर आपण सिलेबस बघितला तर त्याच्यामध्ये काही ॲडिशनल टॉपिक त्यांनी टाकले होते, जसं रेल्वेचा असेल, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा असेल, MRTP ऍक्ट असेल. तर MMR म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जो आहे आणि त्याच्याशी रिलेटेड ऑथॉरिटी MMRDA जी आहे, याच्याशी संबंधित GS च्या अंडर काही क्वेश्चन्स हे येऊ शकतात. तर नक्कीच आपल्याला MMRDA ची संपूर्ण माहिती असायला पाहिजे. ऑथेंटिक माहिती त्यांच्या वेबसाईटवरच घ्यायची, AI वगैरे करत बसायचं नाही. बऱ्याचदा चुकीची माहिती तुम्हाला मिळू शकते आणि त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. पण ती सगळी माहिती मी एक स्पेसिफिक त्याला एक फॉर्मॅट करून आणि संक्षिप्त करून तुमच्या समोर आपण एक साधारणतः 20 ते 25 मिनिटाचं छोटं सेशन घेणार आहोत, ज्याच्यामध्ये काही MCQ पण घेणार आहोत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत हे सेशन बघायला विसरू नका. ओके, तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जो आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे MMRDA, याच्यामधल्या ह्या पोस्ट आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण थोडक्यात बघूया. विद्यार्थी मित्रांनो, जे MMRDA ची एक्झाम देत आहेत आणि जे नव्याने परत तयारी करू इच्छित आहेत, आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वीच GR आलाय. आता WRD असेल किंवा बाकीच्या ज्या गट ब गट क च्या परीक्षा आहेत, ज्या सरळ सेवा आहेत, त्या आता कुणाकडनं होणार आहेत, तर त्या आयोगाकडनं होणार आहेत. तर त्या अनुषंगाने शिकवल्या जाणारा एक नवीन बॅच मिशन WRD. अधिक माहिती हवी असेल याच्यामध्ये तर तुम्हाला 969969989070 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा एखादी शहर असतं आणि त्या शहराचा विकास होत असतो, बरोबर आहे. तर डेफिनेटली बाहेरची लोक तिकडे येतात, काम धंदे असेल, बाकीच्या गोष्टी असेल, इन्व्हेस्टमेंट असेल म्हणून येतात आणि तिथल्या पायाभूत सुविधा ज्या आहेत ते वापरतात. मग अशा वेळेस त्या पायाभूत सुविधावरती ताण पडतो आणि एक इरेग्युलर डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. तर एखादं म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल तर ते ऑर्गनाइज वेनी त्या पर्टिक्युलर एरियाची काळजी घेतं. पण जे काही लोक त्या कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये राहू शकत नाहीत, फायनान्शियली तेवढे कॅपेबल नाहीत, ते काय करतात, मग त्या कॉर्पोरेशनच्या एरियाच्या आजूबाजूने जो अर्बन एरिया आहे, उपनगर ज्याला म्हणतो आपण, तर तिकडे वास्तव्यात जातात आणि तिथल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याच्यावरती ताण यायला लागतो. मग हे सगळं एका पर्टिक्युलर ज्याला म्हणतो नियोजनबद्ध पद्धतीने जर झालं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि असंच MMRDA ची जी स्थापना आहे, हाच उद्देश ठेवून केलेली आहे. बरं, कधी केलेली आहे, तर आपला गणतंत्र दिवस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 26 जानेवारी असतो. 26 जानेवारी लक्षात ठेवायचा, 1975 साली, 26 जानेवारी 1975 साली. आणि ज्या ऍक्टच्या अंडर MMRDA ची स्थापना झाली, बरोबर आहे, तर ते आहे 1974 चा. कुठला कायदा आहे किंवा कुठला ऍक्ट आहे ते पण लक्षात घ्या. याच्यामध्ये मुंबई महानगर विकास अधिनियम 1974, बरोबर आहे. म्हणजे मुंबई महानगर विकास अधिनियम 1974 म्हणजे 1974च्या कायद्या अंतर्गत स्थापना कधी झाली आहे, 26 जानेवारी 1975 ला. लक्षात ठेवा. बरं, काय उद्देश होता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. ज्या काही पायाभूत सुविधा आहे त्या पायाभूत सुविधा उभारणे आणि एक्स्ट्रीम एंड युजर जो आहे त्याच्यापर्यंत पोहोचवणे, इक्वली पोहोचवणे. दुसरी गोष्ट, जे काही डेव्हलपमेंट आहे ती नियोजनबद्ध झाली पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या उद्देशामध्ये मेन्शन केलेला आहे. आणि हे कशाशी संबंधित आहे, मुंबईशी संबंधित. तर मुंबई आणि त्याचे उपनगर जे काही सब अर्बन एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिकली डेव्हलपमेंटसाठी हे सगळं केलेलं आहे. आणि या प्रादेशिक डेव्हलपमेंटला ज्याला आपण RP म्हणतो बघा, रिजनल प्लान, तर हे खूप महत्वाचा आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये हा उद्देश आहे, 1974चा ऍक्ट आहे आणि 26 जानेवारी 1975 ला काय झालेलं आहे, त्याची स्थापना झाली आहे. तर नक्कीच याच्यामध्ये जो काही रिजन आहे तर त्या सगळ्या रिजन मध्ये काय काय येतं याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. मग आपण जर MMR म्हटलं म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, तर तो जो भाग आहे त्या भागामध्ये कुठले कॉर्पोरेशन्स येतात, कुठले महानगरपालिका,
नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती, गाव, खेडे आणि कुठल्या जिल्ह्याचा भाग येतो याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये पॉइंट वाईज लक्षात ठेवा, 5 जिल्ह्यांचा भाग आहे याच्यामध्ये. ओके, कुठले जिल्हे आहेत ते आपण बघूया. दुसरा आहे 9 महानगरपालिका आहेत. ओके, 9 पालिका आहेत, नगर परिषदा आहेत. ओके, आणि एक काय आहे तुमची नगरपंचायत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि जवळपास 1000 पेक्षाही जास्त गावांचा याच्यामध्ये समावेश आहे. 6328 चौरस किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर. तर 6328 हा जो आहे हा पर्टिक्युलर MMRDA चा एरिया आहे, जेवढ्या एरियासाठी हे ऑथॉरिटी काम करते. तर कीवर्ड बघा मी हायलाइट केलेले आहेत. 6328. बऱ्याचदा एखाद्या वेळेस ऑप्शन मध्ये जर तुम्हाला पर्टिक्युलर ते क्षेत्रफळ जे आहे ते जर व्यवस्थित वेगळ्या युनिटमध्ये विचारलं तर ते पण लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यामुळे इथे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. MMRDA शी रिलेटेड मी बोलतोय. त्यानंतर बेसिकली याच्या असोसिएट जसं मी आता सांगितलं तर 9 महानगरपालिका म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत. मग याच्यामध्ये BMC, बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी आणि निजामपूर एकच आहे. वसई, विरार आणि पनवेल हे एक आहे. अशा 9 महानगरपालिकेचा एरिया MMRDA मध्ये मोडतो. तसंच 9 नगरपालिका आहे. आता त्याच्यामधल्या जर मेन नगरपालिका आपण बघितल्या तर अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, अलिबाग असेल, कर्जत असेल आणि याच्या व्यतिरिक्त ही टोटल एकूण 9 आहेत. ओके, MMR म्हणजेच त्या रिजन मध्ये एक साधारणतः 1000 पेक्षा जास्त गावखेडी आहेत. आणि किती जिल्हे आहेत मी सांगितलं, 5 डिस्ट्रिक्ट त्याच्यामध्ये काय आहेत कव्हर आहेत. आता 5 डिस्ट्रिक्ट जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये मुंबई सिटी येते, नवी मुंबई भाग येतो, पालघर येतं, ठाणे येतं. ओके, स्पेसिफिकली ह्या गोष्टी लक्षात ठेवा कारण हे एक्झाम मध्ये विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत. कशावरती बेस्ड तर तुमच्या पर्टिक्युलर MCQ बेसवरती. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की कुठल्या कुठल्या पद्धतीने हायलाइट केलेले जे पॉइंट्स आहेत, जिथे जिथे काही आकडे लिहिलेले आहेत ते आकडे लक्षात ठेवा. ओके, 5 जिल्हे लक्षात ठेवा. मुंबई आहे, नवी मुंबई आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये पालघर आहे, ठाणे आहे आणि रायगड आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ही सगळी लिस्ट जी आहे ही सगळे लिस्ट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जर तुम्ही गेलात तर तिकडे सुद्धा तुम्हाला नावासहित मिळेल. येते लक्षात. तर ह्या गोष्टी हायलाइट करण्यासारख्या आहेत. जसं मी आता सांगितलं की एरिया 6328. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण एक ओव्हरव्ह्यू बर्ड व्ह्यू बघितला तर कुठल्या एरियाशी रिलेटेड हे सगळं MMR रिजन येतं तर तो भाग महत्वाचा आहे. आणि असं नाही की जिल्हा कंप्लीट त्याच्या अंडर येतो, काही पार्शियल भाग सुद्धा आहे. जसं फॉर एक्झाम्पल ठाण्याचा काही पार्शियल भाग आहे, रायगड जिल्ह्याचा काहीच पार्शियल भाग आहे, पालघरचं तसंच आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. पण किती जिल्ह्यांचा भाग समावेश होतो तर 5 जिल्ह्यांचा भाग हा समावेश होतो. आपण कशाबद्दल बोलतोय, MMR बद्दल बोलतोय. तर डेफिनेटली ही जी MMRDA ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीमध्ये एक स्पेसिफिक हायरकी आहे की कशा पद्धतीने काम चालतं. जसं कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की कमिशनर पासून काम सुरू होतं, तसंच इथे सुद्धा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हे काम करतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या पर्टिक्युलर पोस्ट आहेत. तरी हायलाइट करण्यासारख्या जर आपण बघितलं तर मेट्रोपॉलिटन कमिशनर जे आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्हचे ते आहेत डॉक्टर संजय मुखर्जी. हे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत, म्हणजेच IAS आहेत. दुसरे आहेत डेप्युटी मेट्रोपॉलिटन कमिशनर, हे ऍडमिनिस्ट्रेटिव्हचे आहेत श्री अजिंक्य पडवळ साहेब. आणि त्यांच्या अंडर जे काही पर्टिक्युलर हायरकी आहे त्यानुसार वेगवेगळे सेक्रेटरी असतील, एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर्स असतील, पर्सनल ऑफिसर्स म्हणजे PO असतील आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे AO असतील. हे लोक यांच्या गायडन्स खाली एक्झिक्युशनचं काम करत असतात. साधारणतः मेनली काही लक्ष ठेवा कारण मागे BMCच्या ऍडव्हर्टाइजमेंट एक्झाम मध्ये कुठला प्रश्न विचारला होता आयुक्ताबद्दलचा तो तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर हे आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जे मेन आहेत. कार्यक्षेत्र आणि रचना याच्याबद्दल मी ऑलरेडी माहिती दिलेली आहे. परत काही ऍडिशनल माहिती त्याच्यामध्ये ऍड ऑन करू. MMRDA जे आहे 6328 चौरस किलोमीटर, यालाच 2443 चौरस मैल मध्ये सुद्धा मग जसं मी सांगितलं जर युनिट बदललं तर. ओके, याच्यामध्ये बघा मुंबई शहर म्हणजे सिटी, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा जर आपण बघितलं तर 5 जिल्ह्यांचा यामध्ये काय होतो
समावेश होतो, त्यामधल्या गाव खेडे काय जे काही कॉर्पोरेशन असेल याच्यामधला. आणि याच्यामध्ये जी काही ऑथॉरिटी आहे त्याच्यामध्ये कमिटीमध्ये 17 मेंबर्स आहेत आणि हे 17 मेंबर्स जे आहेत हे साधारणतः जे काही पर्टिक्युलर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचे आणि पॉलिटिकल लेवलचे असे त्याच्यामध्ये मिक्स असतात. आता भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर मुंबईशी संलग्न हा एरिया आहे. ओव्हरऑल भारताचा जर आपण नकाशा बघितला आपण, ओके, हे असा आहे आणि हा एरिया महाराष्ट्राचा जो आहे आणि इथे हा मुंबईचा एरिया आहे. तर डेफिनेटली आपण जर हे कन्सिडर केलं तर त्याच्यावरनं लक्षात येईल की भारताच्या कुठल्या भागाला हा पार्ट आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम किनारपट्टीवर ज्याला कोकण पट्टा म्हणतो आपण, ही जी पट्टी आहे याच्यावरती हा MMRD आहे, ओके, MMR आहे. आणि लोकसंख्या जी आहे ती जर बघितली तर 26 दशलक्षावरून अधिक लोकसंख्या असलेला हा जे स्पेसिफिक एरिया आहे. आणि ओव्हरऑल या एरियाची डेव्हलपमेंट करण्यासाठी जो काही RP आहे, रिजनल प्लॅन, तर हा ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे, त्याच्यावरती काम चाललेलं आहे. तुम्हाला माहिती असेल तिसरी मुंबई किंवा नैना प्रोजेक्ट, हे जे नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे ते ह्याशी संबंधित इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यावी लागेल, एक बेसिक इन्फॉर्मेशन, ओके. नैना प्रोजेक्ट असेल, तिसरी मुंबई ज्याला म्हणतो आपण, ओके. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवा. 26 दशलक्षावरून अधिक पर्टिक्युलर जनता तिकडे राहते. GIS बेस प्रणाली वापरली जाते, आपल्याला माहिती आहे. GIS बेस इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे ती जिओग्राफिकल, आणि त्याच्या संबंधित जे काही पर्टिक्युलर पायाभूत सुविधा आहेत तिथले जे काही ज्याला म्हणतो डेव्हलपमेंट आहे ती या पद्धतीने केली जाते. आता सगळ्यात महत्वाचा आणि प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे बजेटवरती. बजेट जे आहे MMRDA शी रिलेटेड ते हे लक्षात ठेवा. यांचं अॅन्युअल बजेट रेव्हेन्यू जे आहे 36,938.69 CR. आणि जर 25-26चा जर खर्च आपण बघितला फायनान्शियल इयरचा, म्हणजे 1 एप्रिल 25 ते 31 मार्च 26 याच्यापर्यंत जर आपण खर्च बघितला तर 40,178.41 CR हा त्यांचा खर्च आहे. आणि जे काही बजेट आहे ते बजेट यावेळेचं जे काही फायनान्शियल इयर होतं 28 मार्च 2025, तर त्यांची MMRDA ची जी काही 159th ऑथॉरिटी मीटिंग आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये हे बजेट काय आहे, हे बजेट सँक्शन झालेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त जे काही डेव्हलपमेंटचे कामं आहेत तिथले, तर ते डेव्हलपमेंटचे कामं खूप महत्वाचे आहेत. याच्यामध्ये मोनोरेल असेल, मेट्रो रेल असेल, एक्सप्रेसवेज असतील, तिथले काही लिंक्स असतील किंवा ज्याला म्हणतो ब्रिज असेल, पाणी पुरवठा असेल, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी ही MMRDA कडनं घेतल्या जाते. आणि त्याचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट, जसं फॉर एक्झाम्पल एक सूर्या प्रोजेक्ट आहे बघा, त्याची माहिती घेऊन ठेवा. तर सूर्या प्रोजेक्ट, या पद्धतीचे प्रोजेक्ट्स हे MMRDA च्या अंतर्गत येतात. जर आपण बघितलं तर जे डेव्हलपमेंट कामं आहेत याच्यामध्ये मेट्रो रेल्वे, मोनोरेल, उड्डाणपूल, एक्सप्रेसवे, पाणी पुरवठा किंवा जलपुरवठा फॉर एक्झाम्पल, तर अशाची अंमलबजावणी करणे हे काम आहे. दुसरी गोष्ट सॅटेलाइट सिटी. आता सॅटेलाइट सिटीमध्ये खूप सारे कन्सेप्ट आहेत. ऑर्गनाइज वेनी, सिस्टमॅटिक वेनी डेव्हलप केलेली आणि प्रॉपर सोयी सुविधा असलेली आणि सिस्टमॅटिक सिटी. तर हे जे आहे याच्यामध्ये उपग्रहीय शहर म्हणतात त्याला, सॅटेलाइट सिटीज, ज्याला सुनियोजित म्हणतो आपण. डेव्हलपमेंटसाठी ती कटिबद्ध किंवा ज्याला म्हणतो त्यानुसार काम चाललं जातं, ज्याच्यामुळे एन्क्रोचमेंट असेल किंवा बाकीचा जे गोंधळ आहे किंवा पायाभूत सुविधांचा अभाव आहे हे होत नाही. ओके. याच्यामध्ये अजून जे प्रोजेक्ट आहे काही स्पेसिफिक टिपिकल प्रोजेक्ट आहे, तुम्ही नाव काही ऐकले असतील. मल्टीमोडल कॉरिडॉर आहे. मल्टीमोडल कॉरिडॉर मध्ये स्पेसिफिकली एक साधारणतः 8 ते 14 लेनचा एक्सप्रेस वे आहे, हा एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये. आणि हा प्रोजेक्ट विरार ते अलिबाग साधारणतः 126 किलोमीटरचा हा प्रोजेक्ट याच्यामध्ये MMRDA च्या अंतर्गत येतो. याच्या व्यतिरिक्त हे अजून काही खूप सारे प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आहेत. काही महत्वाचे प्रकल्प याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. मुंबई मेट्रो आपल्याला माहिती आहे MMRDA शी संलग्न आहे. याच्यामधले जेवढे काही रूट्स आहेत मेट्रो मार्ग, 1 असेल, 2A असेल, 7 असेल, आणि येणारे जे काही पर्टिक्युलर मेट्रो मार्ग आहे हे मेट्रो मार्ग सुद्धा MMRDA च्या अंदरचे प्रोजेक्ट आहेत. ओके. आणि याच्यामध्ये जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ह्याला डेव्हलप करणे आणि अशा पद्धतीने तयार करणे जेणेकरून जास्तीत जास्त पब्लिकनी ते यूज केलं पाहिजे. एक साधारणतः स्टँडर्ड गेज जो आहे हा पर्टिक्युलर मेट्रोसाठी वापरतात. त्याच्या व्यतिरिक्त मोनोरेल तुम्ही नाव ऐकलं असेल,
तुम्ही त्याचे इमेजेस वगैरे बघितले असतील. तर सार्वजनिक वाहतुकीसाठी मोनोरेल, जे स्पेसिफिकली आपल्याला माहिती आहे स्ट्रॅडल बीम्सची निगडीत ते कन्स्ट्रक्शन असतं आणि त्याच्यावरनं ते चालतात. तर मुंबई मोनोरेल हा सुद्धा याच्यामध्ये पार्ट आहे. MMRDAच्या अंतर्गत जे काही पायाभूत सुविधा आहे, आपण नेहमी म्हणतोय, स्वच्छ पाणी पुरवठा असेल, बरोबर आहे, रस्ते असतील, ज्याला म्हणतो वाईड असलेले रस्ते, सगळ्या ज्या सुविधा आहेत ह्या सगळ्या याच्या प्रोजेक्टच्या अंडर येतात. रस्ते, उड्डाण पूल, वाहतूक आणि त्याच्या व्यतिरिक्त काही नवे प्रोजेक्ट, स्मारक वगैरे. येते लक्षात? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि वित्तीय केंद्र, इकॉनॉमिकली सेंटर, जागतिक वित्तीय सेवा केंद्र आणि ई गव्हर्नन्स याच्या इमारतीला मंजुरी आणि त्याचं काम सुद्धा त्यांच्या अंडर होणार आहे. येते लक्षात? हे काही महत्वाचे प्रोजेक्ट आहेत. यापैकी कुठला प्रोजेक्ट MMRDAच्या अंतर्गत नाही हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. याच्यामध्ये महत्वाचा एक पर्टिक्युलर प्रोजेक्ट जर बघितला आपण तर तो आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, MTHL म्हणतात याला. याला सगळ्यात महत्वाचं की अटल सेतू या नावाने तो फेमस आहे. प्रश्न येण्याचे मॅक्सिमम चान्सेस याच्यामध्ये आहेत. साधारणतः लॉंगेस्ट सी ब्रिज आहे समुद्रावरचा, 21.8 किलोमीटर आहे. आणि आपल्याला माहिती आहे शिवडी हा जो पार्ट आहे तिथून साऊथ मुंबई मधली तर चिर्ले याच्यापर्यंत जो नवी मुंबई मधला आहे, तर या दोन स्पेसिफिक एरियाला, शिवडी ते चिर्ले नवी मुंबई, या दोन पर्टिक्युलर लोकेशनला हा कनेक्ट करतो. येते लक्षात? जानेवारी 2024 मध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे. 6 लेन एक्सप्रेस वे आहे, अटल सेतू तुम्ही नाव ऐकलं असेल. आणि त्याच्याशी संबंधित काही महत्वाची माहिती ते क्वेश्चनच्या रूपात विचारू शकतात. येते लक्षात? जे 2 तासाचं अंतर होतं त्या दोन लोकेशन मधलं, ते आता साधारणतः 20 ते 25 मिनिटावरती आलेलं आहे. अटल सेतू नाव आणि MTHL याचा फुल फॉर्म हे लक्षात ठेवा. येते लक्षात? आता याच्यामध्ये जर आपण बघितलं स्ट्रक्चर त्याचं, तर 16.5 किलोमीटर आणि 5 किलोमीटर लँड वर्डिक्स त्याच्यामध्ये आहे. कनेक्टिव्हिटी मी आता तुम्हाला सांगितलं की सिटी टू नवी मुंबई एअरपोर्ट, JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई गोवा हायवे, हे जे बाहेरचे एरिया होते, जे कनेक्टिव्हिटी होते त्याच्याशी लिंक करणे हा याचा मूळ उद्देश होता. कनेक्टिव्हिटी ते प्रोव्हाइड करतं. येते लक्षात? याच्यामध्ये OSD टाईपचं जे काही पर्टिक्युलर, ज्याला काय म्हणतो आपण की टेक्नॉलॉजी वापरून हे सगळं स्ट्रक्चर उभारलेलं आहे. अटल सेतूमध्ये साधारणतः दिवसाची कॅपॅसिटी जी आहे ती 70,000 वाहनांची आहे. आपल्याला माहिती आहे, तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अजून याच्यामध्ये स्पेसिफिकली माहिती घेऊ शकतात. आणि MMRDAनेच हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. याच्यामध्ये L&T आणि टाटा प्रोजेक्ट्स ह्या कंपन्यांची मदत घेऊन हे सगळं प्रोजेक्ट झालेला आहे. आणि साधारणतः 100 वर्षाच्या हिशोबाने हे प्रोजेक्ट आहे MTHL. आता काही सिंपल क्वेश्चन्स घेऊया. हे क्वेश्चन्स काही पर्टिक्युलर क्वेश्चन्स असे बेंचमार्क क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला मदत करतील की एक्झाम मध्ये काही क्वेश्चन सोडवायचे. नक्कीच 1, 2, 3 कितीही क्वेश्चन्स येऊ शकतात MMR रिजन वरती. स्थापना कधी झाली होती मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, 26 जानेवारी 1975. व्हिडिओ पॉज करायचा, तुमची उत्तरं लिहायची, ओके, आणि नंतर उत्तरं चेक करायची. तर MMRDA ची स्थापना जी आहे ती कधी झाली होती? 1975 साली. आणि 1974 सालीचा काय आहे तो ऍक्ट आहे. येते लक्षात? त्या ऍक्टच्या अंडर ही स्थापना झालेली आहे. व्हिडिओ पॉज करा, प्रश्न वाचा आणि उत्तर द्या. काय प्रश्न आहे बघा? MMRDA कोणत्या कायद्या अंतर्गत स्थापन करण्यात आला? आताच मी तुम्हाला सांगितलं, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि उत्तर सांगायचंय. कुठल्या ऍक्टच्या अंडर स्थापन झालेला आहे? आता कधी स्थापन झालंय मी तुम्हाला आता सांगितलं, 1974 साली. आणि आता विचारलंय कोणत्या कायद्या अंतर्गत? सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ऑप्शन देताना सुद्धा ते तुम्हाला कन्फ्युजिंग देतील. महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट, MRTP आपण म्हणतो बघा, MRTP 1966. बऱ्याच विद्यार्थ्यांना जर माहित नसेल तर हा सिलेबस मध्ये दिलेला आहे म्हणजे हाच असू शकतो असं त्यांचं म्हणणं असू शकतं. तर हे चुकीचं आहे. मुंबई कॉर्पोरेशन ऍक्ट, बॉम्बे स्पेसिफिकली ऍक्ट जो आहे तो नाही आहे उत्तर. ओके, येते लक्षात? मेट्रो रेल्वे ऍक्ट हा सुद्धा नाहीये. आणि सुरुवातीलाच मी सांगितलं होतं मुंबई उपनगर विकास, बरोबर आहे, अधिनियम. तर महाराष्ट्र अर्बन डेव्हलपमेंट ऍक्ट हे जे आहे हे उत्तर
बरोबर आहे. आणि हा ऍक्ट कधीचा आहे मी तुम्हाला आता सांगितलं, 1974. नेक्स्ट क्वेश्चन, MMRDA चे मुख्यालय कुठे आहे? आता मुख्य कोण आहे हे लक्षात घ्या. आपण मगा कमिशनरचं नाव बघितलं, बॅनर्जी साहेब आहेत. कोण आहेत ते परत एकदा जाऊन चेक करा. आत्ताच पश्चिम बंगालच्या काय झालंय की निवडणुका झाल्या, त्याच्यामुळे ते लक्षात राहील तुमचं आडनाव. ओके, MMRDA चे मुख्यालय लक्षात ठेवा, काय म्हणतात त्याला, BKC, बॉम्बे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. तर हे उत्तर बरोबर आहे. याच्यामध्ये जर विचारलं असतं की MMRDA च्या अंतर्गत कुठला एरिया येतो किंवा रिजन येतो, तर नवी मुंबई आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, हे 3 रिजन येतात, पुणे येत नाही. म्हणजे तोच क्वेश्चन आहे, फक्त एरिया विचारला. चला नवीन प्रश्न, पॉज करायचा आणि तुमचं उत्तर सांगून टाकायचं, नंतर चेक करायचं. MMR मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये किती जिल्ह्यांचा समावेश आहे? हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं बघा, एकदम स्पष्ट सांगितलं होतं. बरोबर आहे, सोपं आहे एकदम. हा झाला तुमचा MMR रिजन. किती जिल्हे आहेत, डिस्ट्रिक्ट किती आहेत? 5 आहेत. म्युनिसिपल कॉर्पोरेशन किती आहेत? 9 आहेत. काउन्सिल्स, नगर परिषदा, बरोबर आहे, त्या सुद्धा काय आहेत? 9 आहेत. पंचायत 1 आहे आणि गावं साधारणतः 1000 पेक्षा जास्त आहेत. एकाच इमेज मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. तर 5 हे जिल्हे आहेत. ओके, आणि 9 काय आहे तुमचे? हे 9 महानगरपालिका आहे, मनपा. हे सुद्धा तुम्ही नाव चेक करा, या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. चला पुढचा प्रश्न, मुंबई मेट्रो प्रकल्पामध्ये MMRDA ची भूमिका काय आहे? आता हे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीचा पार्ट आहे. साधारणतः असा प्रश्न विचारला जात नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे की फक्त ऑपरेशन, फक्त RP तयार करणे किंवा फक्त मेट्रोचं सगळं हातभार लावणे किंवा चालवणे हे असं नाहीये. तर त्याच्यामध्ये फक्त ऑपरेशन नाहीये, फक्त तिकीट व्यवस्थापन नाहीये, नियोजन व अंमलबजावणी संस्था, कारण ऑथॉरिटी आहे ती, तर ती काही फक्त एवढे छोटे काम करणार नाही, तर नियोजन आणि अंमलबजावणीचं काम करतं. आणि कुणासाठी करतं? MMR या रिजन साठी करतं. बरोबर आहे, ही सुरक्षा संस्था नाही. नंतरचा प्रश्न बघा, अटल सेतू कोणत्या 2 भागांना जोडतो? आता आपण तेच दाखवलं, 2 डायग्राम काढली होती, किलोमीटर सांगितले होते, सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. येते लक्षात? मुंबई पुणे नाही. पॉज करा व्हिडिओ आणि तुमचं उत्तर लिहा आणि नंतर उत्तर चेक करा. ओके, मुंबई पुणे जो आहे हा ऍक्च्युअली एक्सप्रेस वे म्हणतो आपण त्याला, एक्सप्रेस वे, द्रुतगती मार्ग, याचं नाव वेगळं आहे. हा प्रश्न विचारला जाणार नाही. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग. आताच आपण बघितलं शिवडी ते नावाशेवा किंवा चिर्ले गाव बघा, तर तो जो आहे तो तुमचा अटल सेतू आहे. हा काय आहे? तुमचा अटल सेतू आहे. बरोबर आहे, त्याचे सगळे डिटेल्स आपण आता बघितले, किलोमीटर वगैरे. आता ठाणे कल्याण हा इंटरनल भाग आहे त्यांचा स्पेसिफिकली. ओके, हे नॉर्मल स्टेट हायवे, नॅशनल हायवे आहेत काही. आणि बांद्रा वर्ली याला सी लिंक म्हणतो आपण, याला काय म्हणतो? सी लिंक आहे. तर हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. समृद्धी महामार्ग आहे नागपूर मुंबई, त्याला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे. बरोबर आहे, तर हे लक्षात ठेवा की कुठले पर्टिक्युलर लोकेशन आणि त्याला नाव काय दिलेलं आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, परत एकदा तेच सांगतोय मी तुम्हाला की काय करायचं, पॉज करायचं आणि तुमचा आन्सर मार्क करायचं. MMRDA प्रादेशिक आराखड्याला काय म्हणतात? आता हा सिंपल क्वेश्चन आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. MMRDA प्रादेशिक म्हणजे काय? रिजनल. आणि आराखडा म्हणजे काय? त्याचा प्लान. याला काय म्हणतात? तर याला स्पेसिफिकली रिजनल प्लान म्हणतात, RP म्हणतात टाउन प्लॅनिंगच्या भाषेमध्ये. आणि दुसरा असतो डेव्हलपमेंट प्लान, DP म्हणतो त्याला. बरोबर आहे, तर तो जो आहे हा रिजनल प्लान. तर याच्या उत्तरामध्येच, याच्या प्रश्नामध्येच याचं उत्तर दडलेलं आहे. रिजनल डेव्हलपमेंट स्कीम वेगळं, डेव्हलपमेंट विजन प्लान वेगळा आणि अर्बन स्ट्रॅटेजी फ्रेमवर्क वेगळे, हे त्याच्यामधले सब पॉइंट्स किंवा ज्याला आपण म्हणतो नावं आहेत. ओके, आपण स्पेसिफिकली काही शेवटच्या क्वेश्चन्स वरती आलेलो आहे. MMRDA कोणत्या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करते? हे लक्षात ठेवा, कोणत्या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली.
मिनिस्ट्री ऑफ रेल्वे सेंट्रलची ही पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन आहे. बरोबर आहे. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट महाराष्ट्र हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आपल्याला माहिती काय भानगड आहे. नीती आयोग माहिती आपल्याला काय भानगड आहे. तर हे 3 आन्सर चुकीचे आहेत. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र या मंत्रालयाच्या प्रशासकीयच्या खाली हे काम करतं. मुंबई मेट्रो लाईन रेल्वेवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुंबई मेट्रो लाईन 3चे वैशिष्ट्य त्यांनी विचारलेले आहेत. लाईन 3चे वैशिष्ट्य विचारले आहेत. मोनोरेल कॉरिडॉर, आता मेट्रो म्हटल्यानंतर मोनोरेलचा प्रश्न येणार नाही. डबल डेक फ्लायओव्हर हा रोड कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे. अंडरग्राउंड मेट्रो कॉरिडॉर सिंपल आहे, मेट्रोशी रिलेटेड आहे तर मेट्रो कॉरिडॉरच असला पाहिजे. रोपवे सिस्टीम हे 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 ट्रान्सपोर्टेशनचे वेगळे एक्झाम्पल्स आहेत. मग आपल्याला कळलं पाहिजे की त्यांनी कशाबद्दल विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये लाईन 2 असेल, लाईन 1 असेल, ते पण काय भानगड आहे ते चेक करून घ्या, कारण त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. गेजवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. टाइप ऑफ स्पेसिफिक ट्रान्समिशन हे विचारले जाऊ शकतात. साधारणतः डेली किती लोक ट्रान्सपोर्ट करतात त्या माध्यमातून हे विचारले जाऊ शकतात. ओके. MMR मध्ये सॅटेलाइट टाउनचे उदाहरण कोणते आहेत. आता सॅटेलाइट टाउन मग मी सांगितलं तुम्हाला, एक साधारणतः सॅटेलाइट टाउन मध्ये बेसिकली असे ऑर्गनाइज वेनी त्या पर्टिक्युलर रिजनल एरियाचा आरपी ज्याला म्हणतो आपण रिजनल प्लान, तर हा सिस्टमॅटिक वेनी केला जातो आणि त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातात. तर लक्षात घ्या सॅटेलाइट टाउनचं उदाहरण आता नरीमन पॉइंट दिलंय, नवी मुंबई दिलंय, फोर्ट एरिया दिलंय, कुलाबा दिलंय. तर लक्षात घ्या नवी मुंबई इज अन एक्झाम्पल ऑफ सॅटेलाइट टाउन. तुम्ही परत त्याच्यामध्ये नैना मी मग प्रोजेक्ट सांगितलं बघा, तर तो जो त्याला तिसरी मुंबई म्हणतात, तर त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. टाउन प्लॅनिंगशी रिलेटेड रिजनल प्लॅन असतील, बाकीचे ऍक्ट्स असतील, याच्यावरती तिथे क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. तर लक्षात घ्या याचं उदाहरण कुठलं आहे सॅटेलाइट टाउनचं, नवी मुंबई, आणि ऍडिशनल काय वाचायला सांगितलं मी तुम्हाला, नैना तिसरी मुंबई. ठीक आहे. तर या पद्धतीने क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. लक्ष घ्या की एकदम छोट्या पर्टिक्युलर एरियामधनं तुम्ही फक्त या व्हिडिओ थ्रू जा आणि हीच इन्फॉर्मेशन त्यांच्या वेबसाईटवरती दिलेली आहे. आपण प्रॉपर वेनी समराईज केलेली ही इन्फॉर्मेशन आणि याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके. WRD आता आयोगाकडे जाणार आहे, तरी टेक्निकल कन्सेप्ट आणि डेफिनेशन फॉर्म्युले हे चेंज होत नसतात. त्याच्यामुळे आपलं जे 12,000+ MCQ बुक आहे हे परफेक्ट पुस्तक आहे. हे तुम्ही ऑफलाईन घेऊ शकता आमच्या पुणे नाशिकच्या ब्रँच मधनं, आणि सगळ्यात महत्त्वाचे ऑनलाईन अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवरती, अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरती सुद्धा अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्फिनिटी अकॅडमी 2016 पासून गिरीश सरांच्या मार्गदर्शनाखाली परफेक्ट स्टडी मटेरियल देण्यासाठी आणि युनिक स्टडी मटेरियल देण्यासाठी कटिबद्ध आहेत. आणि याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे इन्फिनिटी अकॅडमीच्या फॉर्म्युला शीट्स आणि डेफिनेशन शीट्स, ह्या सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो 11 आणि 12 मेला एक्झाम आहे. स्पेसिफिक पार्ट करा आणि त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करा. निगेटिव्ह मार्किंग नाहीये त्याच्यामध्ये, कुठेही मेन्शन नाहीये. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा या पेपरसाठी आणि भेटूया या एक्झाम नंतर. धन्यवाद.